learn the new medicine that is the Pulsatilla nigericus. तर पल्सिटिलाची ही जी मेडिसिन आहे ती खूप इम्पॉर्टंट मेडिसिन आहे, कारण एक्झाममध्ये पल्सिटिलाची लेडी ही खूप वेळा विचारतात क्वेश्चन. ACQ किंवा एलिक्विया किंवा DPला सुद्धा ही मेडिसिन जी तर ते खूप विचारतात. तर आता पल्सिटिलाच्या ह्या लेडीला आपण कसं लक्षात ठेवणार, तर ती एक स्टोरी बनवलेली आहे की स्टोरीच्या थ्रू आपण त्याच्या कंप्लेंट्स लक्षात ठेवणार. तर पल्सिटिला आता इमॅजिन करा की एक अशी लेडी आहे किंवा एक टीनेज गर्ल वगैरे आहे. तर ती खूप म्हणजे तिचं जे नेचर आहे तर ते कसं आहे की खूप सॅड नेचर वगैरे आहे, इरिटेबल आहे, छोट्या छोट्या गोष्टीवरती ती रडते. तर ती का रडते, तर बिकॉज ऑफ तिला हेडेक आहे. त्याच्यानंतर तिला काही हेडेकच्या कंप्लेंट्स वगैरे आहेत, त्याचबरोबर काही मेन्सेस रिलेटेड कंप्लेंट्स पण आहेत आणि ॲब्डोमेनमध्ये तिच्या पेन वगैरे होते म्हणून ती रडते. त्यानंतर काय की तिला ना म्हणजे कन्सोलेशनने कुणीतरी सात्वन केल्याने तिला खूप बरं वाटतं. त्यानंतर रडल्यानंतर ती खूप म्हणजे तिला भूक वगैरे लागते. त्याच्यानंतर मग जे फॅटी फूड वगैरे येतं ते खाते आणि फॅटी फूडने काय होतं, तिला जे येतं ते डायजेशन प्रॉपर्टीचं होत नाही आणि मग तिला डायरिया जो येतो तो प्रोड्यूस वगैरे होतो. त्यानंतर मग तिला ओपन इयरने बरं वाटतं. मग ती ओपन इयरमध्ये जाऊन बसते आणि जे ऑर्म थिंग वगैरे आहेत त्याने तिला त्रास वगैरे होतो. त्यानंतर तिचं जे माउथ आहे ते ड्राय वगैरे होतं, तरी पण ती पाणी पित नाही, म्हणजे ती थर्स्टलेसनेस आहे. ती स्टोरी. आता पल्सिटिलाच्या कंप्लेंट्स, त्याच्यामध्ये पल्सिटिला त्याचं कॉमन नेम आहे पल्सिटिला निगेरिकस. प्रूव्हर आहेत हॅनेमन सर आणि फॅमिली आहे रानोकुलेसी फॅमिली. त्यानंतर स्फिअर ऑफ ॲक्शन म्हणजे ही मेडिसिन कोणकोणत्या ऑर्गन्सवरती ॲक्ट करते, तर स्फिअर ऑफ ॲक्शनमध्ये ही मेडिसिन जी आहे तर ती माइंडवरती ॲक्ट करते. त्याचबरोबर जे ओव्हरी आहे, ओव्हरी आहे, युटेरस वगैरे आहे त्याच्यावरती पण याचे ॲक्शन आहे. ॲब्डोमेनवरती पण आहे, म्हणजे GIT वरती पण ॲक्ट करते आणि माइंडवरती ॲक्ट करते, ब्रेन वगैरे. त्यानंतर आहे त्याची पॅथोजेनेसिस. आता पॅथोजेनेसिसमध्ये काय करते की इरिटेशन, इन्फ्लमेशन वगैरे आहे, म्हणजे बऱ्याचशा मेडिसिनमध्ये ना हे कॉमन असतात. सपोज जर तुम्हाला म्हणजे एक्झाममध्ये जर आलं DP वगैरे आणि जर पॅथोजेनेसिस आठवत नसेल तर तुम्ही हे लिहू शकता, कारण इन्फ्लमेशन आणि इरिटेशन हे मोस्ट ऑफ द मेडिसिनमध्ये कॉमन असते. त्यानंतर आहे त्याचं कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे फिजिकल मेकअप. फिजिकल मेकअपमध्ये आहे की ही जी फिमेल आहे तर ती म्हणजे एक माइल्ड जंटल नेचर असते ह्या फिमेलचं आणि एक ब्युटिफुल लेडी असते ही. आईज ब्ल्यू वगैरे असतात तिचे. त्यानंतर आणि म्हणजे टेम्परामेंट जे आहे तर ते इरिटेबल वगैरे आहे किंवा सॅड आहे, मेलंकॉलिक वगैरे. त्यानंतर आहे मायाझम आहे सोरा. त्यानंतर आहे त्याच्या गायडिंग सिम्टममध्ये आहे की विपिंग टेंडन्सी वगैरे असते, म्हणजे एक माइल्ड जंटल नेचरची एक फिमेल वगैरे आहे किंवा एक लेडी आहे जिची टेंडन्सी वगैरे आहे तर ती विपिंग आहे, क्राय एझिली, क्राय ऑन स्मॉल थिंग्स आणि म्हणजे तिला म्हणजे सॅड मूड वगैरे आहे, तिचा मेलंकोलिक वगैरे आहे आणि तिला कन्सोलेशनने म्हणजे फील बेटर, म्हणजे कन्सोलेशनने तिला बरं वाटतं. त्यानंतर तिला ओपन इयरने फील बेटर बाय ओपन इयर, म्हणजे ओपन इयरचं ॲम्ब्युलेशन वगैरे आहे आणि तिला ऑर्म थिंगने किंवा क्लोज रूममध्ये तिला त्रास वगैरे होतो, तिच्या कंप्लेंट्स ॲग्रवेट वगैरे होतात. त्यानंतर ही जी फिमेल आहे तर ती थर्स्टलेसनेस आहे, म्हणजे तिला ती ड्रिंक म्हणजे ती पाणी पित नाही जास्त. त्यानंतर तिची जी टंग आहे तर ती ड्राय असते, व्हाईट कोटेड वगैरे असते आणि हिचे जे डिस्चार्ज वगैरे आहेत तर ते थिक डिस्चार्ज असतात, येलो डिस्चार्ज वगैरे असतात. त्याचबरोबर काही फिमेल कंप्लेंट्स ज्या आहेत ह्या लेडीच्या तर त्या काय आहेत की मेन्सेस रिलेटेड आहेत, म्हणजे डिले मेन्सेस वगैरे असतात किंवा डिसमेनोरिया म्हणजे पेनफुल मेन्सेस वगैरे असतात आणि मेन्सेस डिले झाल्यामुळे पेन खूप जास्त असतं, म्हणजे लेबर लाईक पेन जे तर ते असतं ॲब्डोमेनमध्ये वगैरे, युटेरसमध्ये. त्यानंतर जे ब्लिडिंग वगैरे जे येतं ते खूप कमी, म्हणजे एक स्कांटी मेन्सेस वगैरे जे येतं त्या ह्या फिमेलच्या असतात. नंतर हेडेकच्या कंप्लेंट्स पण आहेत. तर हेडेक म्हणजे ह्या फिमेलचं हेडेक कशाने स्टार्ट होतं, तर जे काही कोल्ड वगैरे एअर आहे तर त्याने तिचं हेडेक वगैरे जे येतं ते स्टार्ट होतं आणि तिला ओपन इयरने जे येतं ते बरं वगैरे वाटतं. नंतर लोकेशन ऑफ हेडेक, तर हेडेकचं लोकेशन जे येतं ते वन सायडेड हेडेक जे येतं ते तिला होतं. त्यानंतर आहे ह्या फिमेलचा माइंड म्हणजे मेंटल सिम्पटम. तर मेंटल सिम्पटममध्ये काय की सॅड मूड वगैरे आहे, अँशियस आहे, त्यानंतर विपिंग टेंडन्सी वगैरे आहे, क्राय ऑन स्मॉल थिंग्स आहे, लो कॉन्फिडन्स वगैरे आहे, फुल ऑफ टीयर्स पण आहे, इमोशनल आहे ही लेडी थोडीशी आणि हिला फिअर आहे, फिअर ऑफ डार्कनेस, फिअर ऑफ बॉईज आणि फिअर ऑफ गोस्ट. त्याच्यामध्ये फिअर ऑफ अलोन पण आहे. आता स्टमकच्या पण काही कंप्लेंट्स आहेत. तर स्टमकमध्ये काय की तिला इंडायजेशन वगैरे होतं, फॅटी फूड्स वगैरे डिझायर आहे तिची, मग त्यामुळे काय होतं की इंडायजेशन वगैरे होतं आणि इंडायजेशन झाल्याच्या नंतर डायरिया जे तर तो प्रोड्यूस वगैरे होतो. त्यानंतर आहे रिस्पिरेटरी कंप्लेंट्समध्ये कोणकोणते कंप्लेंट्स आहे की तिला कफ वगैरे होतो, म्हणजे कोल्ड इयरने तिला त्रास वगैरे होतोय. त्यानंतर चेस्टमध्ये आणि माउथमध्ये सोअरनेस वगैरे असते आणि स्टिचिंग टाईपचं पेन जे येतं ते चेस्टमध्ये वगैरे होतं. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह सिस्टमच्या काही कंप्लेंट्स वगैरे आहेत. ही फिमेल आहे, मग फिमेलमध्ये कोणते की पेनफुल मेन्सेस वगैरे असतात, म्हणजे डिसमेनोरिया वगैरे आहे, इरेग्युलर मेन्सेस वगैरे आहे आणि द मेन्सेस पिरियडमध्ये म्हणजे स्कांटी मेन्सेस वगैरे असतात, ब्लिडिंग खूप कमी होते आणि पेनफुल मेन्सेस वगैरे असतात आणि ॲब्डोमेनमध्ये जे पेन होतं तर ते लेबर लाईक पेन असतं, म्हणजे खूप जास्त हाय इंटेन्सिटीचं पेन वगैरे असतं. त्यानंतर आहे जनरल मॉडेलिटीज.
जनरल मॉडेलिटीजमध्ये आहे की ॲग्रेवेशन, म्हणजे कोणत्या गोष्टीने ह्या फिमेलला त्रास वगैरे होतो. तर त्यामध्ये आहे की ऑर्म रूममध्ये तिला त्रास वगैरे होतो, सफोकेशन वगैरे, म्हणजे डिफिकल्टी इन ब्रिथिंग वगैरे होते, म्हणजे तिला ओपन एअरने बरं वाटतं. त्याचबरोबर लाईंग ऑन द पेनफुल साईड, म्हणजे ज्या ठिकाणी पेन वगैरे होते तर त्यावर तिथं तिला बरं वाटतं. त्यानंतर ड्युरिंग प्रेग्नन्सी पिरियडमध्ये तिच्या ज्या कंप्लेंट्स आहेत तर ते ॲग्रवेट वगैरे होतात. त्यानंतर आहे ॲम्ब्युरेशन, म्हणजे तिला कोणत्या गोष्टीने बरं वाटतं, तर कोल्ड इयरने तिला बरं वाटतं. त्याचबरोबर क्राय, म्हणजे रडल्यानंतर तिला बरं वाटतं. आणि कन्सोलेशन, म्हणजे जर तिचं कोणी साथवण वगैरे केलं तर तिला खूप म्हणजे बरं वगैरे वाटतं. आणि लाईंग ऑन पेनफुल साईडने पण तिला बरं वाटतं.